देशात अत्याचाराचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आता नागरिकांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या सर्व घटनेवरून असं दिसून येतंय की सरकार कायदा सुव्यवस्थेमध्ये असमर्थ तर ठरत नाही ना. जालना जिल्ह्यात हा धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने या सर्व घटनेवरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. ही घटना काही दिवसापूर्वी घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत जोराने व्हायरल झाल्याने याचे बिंग फुटले. एका तरुणाला लोखंडी रॉडने गरम चटके देत त्याचा छळ करतानाचा संतापजनक प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या अनवा या गावात हा प्रकार घडलाय. 27 फेब्रुवारी रोजी रात्री एका तरुणाला गरम लोखंडी रॉडचे चटके देऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. तरुणाला लोखंडी रॉड गरम करून चटके देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पारध पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असल्याची एक प्राथमिक माहिती येते. तर एक आरोपी अद्याप देखील फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव कैलास बोराडे असं सांगण्यात येत आहे. या तरुणाला जुन्या वादातून अनवा येथे भागवत उर्फ सोनू दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ दौड यांनी लोखंडी रॉड गरम करून चटके दिले. तसंच कैलास याला जबर मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर पारध पोलिसांनी या प्रकरणी भागवत उर्फ सोनू दौड नवनाथ दौड या दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी भागवत दौडला अटक देखील केली आहे. मात्र अद्यापपर्यंत नवनाथ दौड हा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संतापाची लाट निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले. ज्या पद्धतीने या तरुणाला मारहाण झाली, त्या ज्या क्रूरतेने मारहाण झाली, मानवतेला देखील लाजवेल अशी घटना घडली आहे. या अशा घटना घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालाय. या घटनेमध्ये एका आरोपीला अटक झाली आहे, तर दुसऱ्या आरोपीला देखील अटक करून काय कठोर शिक्षा होतीये ते महत्वाचं ठरणार. मित्रांनो या सर्व घटनेवरून असं दिसून येत आहे की महाराष्ट्र बिहार तर होत नाही ना असं देखील वाटू लागले. तरी सरकारने योग्य ते पावलं उचलून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आरोपींना कठोरच्या कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे. जोपर्यंत या आरोपींवर कारवाई होत नाही, कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे जे गुंड आहेत, जे राजकीय नेत्यांनी पाळलेले गुंड आहेत, ते गुंड शांत होणार नाही. कारण प्रत्येक गुंडाच्या पाठीशी एका ना एका राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असतो, त्याच्या डोक्यावर त्याचा हात असतो. त्यामुळेच तर हे गुंड दिवसेंदिवस वाढताना दिसतात आणि सामान्य नागरिकांवर अत्याचार करताना दिसतात. जर कायदा सर्वांसाठी समान करणं गरजेचं आहे. जर सर्वांसाठी समान केला तर अशा गुंडांची मजाल होणार नाही कुणावर अत्याचार करायची. तर नक्कीच त्या मित्राला, त्या बोराडे, त्या मुलाला, त्या तरुणाला योग्य ते न्याय मिळेल अशीच आपण सर्वांनी अपेक्षा करूया आणि त्या आरोपींना कठोरच्या कठोर शिक्षा व्हावी अशीच आपण सर्वांनी मागणी करूया. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला चांगला वाटला तर सबस्क्राईब करून सहकार्य करा. जर व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर कमेंट बॉक्स आहे, त्यामध्ये कमेंट्स करा आणि
पुन्हा एकदा सांगतो, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा. निर्भीड पवन 2.0 हा माझा युट्यूब चॅनल कोणत्याही गोदी मीडियाचा हस्तक नाही, कोणत्याही राजकीय पक्षाची संगनमत करत नाही, ना कोणाचा माझ्या युट्यूब चॅनलला कोणी टचअप देत नाही. तर हा माझा वैयक्तिक काढलेला युट्यूब चॅनल आहे. सामान्य जनतेचा आवाज उठवला जात नाही. तर माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आतोनात प्रयत्न करत राहणार आहे. तुम्ही देखील मला सबस्क्राईब करून सहकार्य करा अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद.